शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल आलेला आहे। मंदिर बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून आता साई मंदिर परिसरामध्ये तपास सुरू करण्यात आलाय। साई संस्थांची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे। 2 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा हा धमकीचा मेल आल्याचं कळतंय। भगवंत मन नावानं साई संस्थांना हा धमकीचा मेल आलेला आहे। मंदिर बॉम्ब न उडवून देण्याची धमकी या मेल मधून देण्यात आलेली आहे आणि या धमकीनंतर पोलिसांकडून साई मंदिर परिसरात तपास सुरू करण्यात आलाय। साई संस्थांची सुरक्षा यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आलेली आहे। या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, दुसऱ्यांदा हा साई मंदिराला धमकीचा मेल आलेला आहे, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? शिर्डीच्या साई मंदिराला पुन्हा धमकीचा मेल आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल जो आहे तो साई संस्थानला प्राप्त झाला आहे। भगवंत मन या नावाने साई संस्थानला मेल जो आहे तो काल प्राप्त झाला आहे आणि भाविक आणि या कर्मचाऱ्यांना तात्काळ मंदिरातून बाहेर काढण्याचे मेलमध्ये देखील नमूद करण्यात आले आहे। या बाबत साई संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। साई संस्थांची सुरक्षा अलर्ट मोडवर आली आहे। 2 महिन्यापूर्वी देखील असाच मेल साई संस्थांना प्राप्त झाला होता। बॉम्बने मंदिर उडवून देण्याची धमकी त्यामध्ये होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा साई संस्थांना हा मेल धमकीचा मेल प्राप्त झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे आणि नेमका हा खोडसाळपणा केला जातोय की आणखी काही याबाबत शिर्डी पोलिसांकडून तपास केला जातोय। मात्र 2 महिन्यापूर्वी धमकीचा मेल आला आणि त्यानंतर आज पुन्हा धमकीचा मेल आल्यानं एकच खळबळ उडाली आहे आणि शिर्डी पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्ट झाली आहे। साई संस्थांची यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे। नेमकी चौकशीत काय मेल आलेला आहे, धमकी देण्यात आलेली आहे, त्यामुळे ही धक्कादायक बातमी आणि त्यामुळे सगळ्यांची चिंता देखील वाढलेली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।